नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की केंद्र सरकारने जाहीर केल्याप्रमाणे आपण पॅन कार्ड 2.0 कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो। पॅन कार्ड 2.0 डाउनलोड करण्यापूर्वी आपल्याला पॅन कार्डची ई-केवायसी पूर्ण करणं आवश्यक आहे। ती केवायसी कशा पद्धतीने करायची याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, पॅन कार्डची ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम NSDLच्या वेबसाईटवरती जावं लागणार आहे। तर त्याकरता आपण आपल्या मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या ब्राउझरमध्ये यायचं आहे। तिथे टाकायचं आहे NSDL पॅन कार्ड अपडेट असं टाकल्यानंतर ही वेबसाईट येईल। यामध्ये आपल्याला जी काही 2 नंबरची वेबसाईट लिंक दिसते ॲड्रेस अपडेट फॅकल्टी थ्रू आधार बेस्ड ई-केवायसी, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्या समोर जे पॅन कार्ड आणि आधार कार्डचे डिटेल्स मागितले जातील, त्यानंतर आपली बर्थ डेट आणि इयर या सर्व आपण डिटेल्स आता इथे टाकून घेणार आहोत। आपण आपले पॅन कार्ड, आधार कार्ड, बर्थ मंथ आणि इयर टाकल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे। इथं जो काही चेकबॉक्स दिलेला आहे या चेकबॉक्स वरती क्लिक करायचं आहे। चेकबॉक्स वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आय एम नॉट रोबोच्या परत एकदा चेकबॉक्स वरती क्लिक करायचं आहे। या चेकबॉक्स वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे। सबमिट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता इथे आपल्याला जो काही वन टाइम पासवर्ड आहे त्याची केवायसी करण्यासाठी आपल्या आधार कार्डशी जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती ओटीपी येईल। तर कंटिन्यू विथ ई-केवायसी या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती आपल्याला जो काही आहे तो ओटीपी आला असेल तो ओटीपी आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। ओटीपी आता आपण टाकून घेऊया। त्यानंतर सबमिट या पर्यायावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आता आपले ई-केवायसी जे काही पेज आहे ते ओपन झालेलं आहे। आता अशा पद्धतीने नवीन पेज ओपन झाल्यानंतर आता इथे आपला जो काही मोबाईल नंबर आपल्याला दिसत आहे त्यानंतर खाली दिसत आहे की ईमेल आयडी नॉट अवेलेबल। आता आपण सर्वप्रथम आपल्याला जर आपला मोबाईल नंबर अपडेट करायचा असेल तर इथे खाली मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। जर आपल्याला ईमेल आयडी इथे नाहीये तो ऍड करायचा असेल तर डू यू विश अपडेट युअर मोबाईल नंबर ईमेल आयडी इन पॅन कार्ड डाटाबेस, तर यस पर्यायावरती क्लिक करायचं। इथे आपला मोबाईल नंबर टाकायचा आणि इथे ईमेल आयडी सुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे। आता दोन्ही मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी आपण इथे टाकून घेऊया। मोबाईल नंबर ईमेल आयडी परत एकदा व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। आणि सबमिट बटन वरती क्लिक करायचं आहे। आता आपला जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आहे आणि ईमेल आयडी आहेत या दोन्हीवरती ओटीपी आला असेल तो ओटीपी आपल्याला आता इथे दोन्ही ओटीपी मेल आयडी वरचा आणि पॅन कार्ड जे ईमेल आयडी वरचा ओटीपी दोन्ही पण आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर ईमेल आयडी वरचा जो काही ओटीपी आला असेल तो ओटीपी सुद्धा आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। आणि व्हॅलिडेट या पर्यायावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे। व्हॅलिडेट या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही ऍड्रेस जो आधार प्रमाणे आहे तो आलेला असेल आणि आता आपल्याला जे काय आहे
व्हेरीफाय या बटनवरती क्लिक करायचं आहे. जसा आपला आधार कार्डचा ॲड्रेस असणार आहे तसाच ॲड्रेस आपल्या पॅन कार्डवरती सुद्धा येऊन जाणार आहे. तर व्हेरीफाय या पर्यायावरती क्लिक करायचं. जनरेट अँड सेव्ह प्रिंटवरती आपण आता क्लिक करणार आहोत. जसा आपला आधार कार्डचा ॲड्रेस असेल तोच ॲड्रेस आपल्या पॅन कार्डवरती जसाचे तसा येणार आहे. आता इथे जे आहेत ॲक्नॉलेजमेंट आलेला आहे आणि जो ॲक्नॉलेजमेंट नंबर आहे हा सुद्धा आपण आता सेव्ह करून ठेवायचा आहे आणि जे काही ॲक्नॉलेजमेंट डॉक्युमेंट्स जे आलेले आहेत त्याच्यावरती सुद्धा आपल्याला हे सेव्ह करून ठेवायचं आहे आणि आपल्याला याचं स्टेटस आपण ऑनलाईन सुद्धा चेक करू शकणार आहोत. तर सेव्ह करण्यासाठी आपण इथे डाउनलोड पर्याय दिलेला आहे. हा डाउनलोड पर्याय वापरायचा आहे आणि आपलं जे काही पॅन कार्ड आहे त्याचे अपडेटचे डिटेल्स हे अशा पद्धतीने इथे आता आलेले आहेत. आता जे काही हे पॅन कार्डचे डिटेल्स आहेत हे अपडेट होण्यासाठी 5 ते 6 दिवस किंवा जास्तीत जास्त 8 दिवसाचा वेळ लागू शकतो. तर आपण हे ॲप्लिकेशन आपलं ट्रॅक कसं करायचं की आपला ॲड्रेस आणि ईमेल आयडी वगैरे अपडेट झाला आहे की नाही. मित्रांनो, पॅन कार्डचं स्टेटस जाणून घेण्याकरता आपण ही वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम सिलेक्ट करून घ्यायचं आहे पॅन न्यू चेंज रिक्वेस्ट. यानंतर आपला जो काही ॲक्नॉलेजमेंट नंबर आहे तो टाकायचा आहे. जो काही कॅप्चा कोड इथे दिलेला आहे तो कॅप्चा कोड टाकायचा आहे. सबमिट बटनवरती आपण क्लिक करायचं आहे. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर आपल्या जे काही पॅन कार्डचा अपडेट स्टेटस आहे ते अशा पद्धतीने आपल्याला इथे दिसणार आहे. तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलं आहे की आपण घर बसल्या आपलं पॅन कार्ड 2.0 मध्ये कशा पद्धतीने अपडेट करू शकतो याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.